तर आता आम्ही लोणावळ्यावरनं एकविरेला आलो आहे. आमचा कोऑर्डिनेटर बघा दमला आहे इथंच दमला. तर आता आम्ही एकविऱ्यावरनं निघालो आहे आणि गाडी आपली आलेली आहे. गाडी आता यश माझं याचं बघा याचं मान बघा याचं मान बघा याचं मान इथंच पडलंय. आपलं बार्बेक्यू रेडी होतं. ब्लॉगला स्टार्ट करू. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत पॅरिस. तर आता सकाळचे 6 वाजलेत. तर आम्ही मित्रांनी छोटीशी ट्रिप प्लॅन केली आहे लोणावळ्याला. सो आम्ही आता पोचू CSMTला. कॅब बुक केली आहे. सो बाकी स्टे ट्यून. तर आता मी ट्रेनमध्ये पोचलो आणि ट्रेनचा टाईम सुटायचा 7 वाजताच आहे. वाजलेच आहेत, सुटेल आता थोड्या वेळात. तर आता आम्ही लोणावळ्याला 10 वाजेपर्यंत पोचू. लोणावळ्याला आम्ही ट्रिप काढली आहे पावना डॅम कॅम्पिंगची. तर आम्ही आता तिथे कॅम्पिंग करू. स्टे आहे 1 दिवसाचा. तर सगळे डिटेल्स जे काय असतील ते आम्ही देऊ आणि ब्लॉगला स्टार्ट करू आपण. हे माझ्या शाळेतले मित्र आहेत. हा यश, हा पण यश आहे, दोन्ही यश. आणि हा आदित्य. सो हा आमच्या प्लॅनचा कोऑर्डिनेटर आहे. आणि आता खूप दिवसापासून प्लॅन करायचा चालू होता. सो आता खूप दिवसापासून. सो आता फायनली आम्ही पोचू, भेटू तुम्हाला डायरेक्ट लोणावळ्यामध्ये. तर आता आम्ही लोणावळ्यावरनं एकविरेला आलो आहे. ॲक्च्युली थोडा टाईम होता त्याच्यामुळे सगळेजण बोलले का आपण आलो आहेस तर एकविरेला पण जाऊ. बोलो ठीक आहे. तर आम्ही डायरेक्ट लोणावळ्यापासून रिक्षा आहे शेअरिंग, 60 रुपये घेतात आणि म्हणजे तुम्हाला बरं पडेल. ते लोक रिक्षा आहेत, बसेस आहेत. आम्ही रिक्षा करून आलो आहे. तर आम्ही पायथ्याशी आलो आहे एकविरेच्या. तर इथून मग आम्ही वरती एकविरेला जाऊ. ठीक आहे, तर बघत राहा. तर फायनली आता चढायला चालू केलं आहे पायऱ्यांनी. हे सगळे सोबतच आहेत, चढत आहेत. हे चला रे लवकर लवकर, आम्हाला परत पुढे पण जायचं आहे. आणि हे लोक एवढं हळूहळू चढत आहेत. रिटर्न परत उतरणार की नाही. आधी तर काय तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही, फ्रस्ट्रेटेड सध्या. फ्रस्ट्रेट का? काय ऊन खूप आहे, ऊन खूप आहे. शर्ट आणि भरले. अजून किती टाईम लागेल यश? किती टाईम लागेल? 20 मिनटं. 20 मिनटाने डायरेक्ट वरती भेटूया. मच लेट. आमचा कोऑर्डिनेटर बघा दमलाय. इथंच दमलास? हा झालं. वरती पोचलेलो आहे. ओटी वगैरे आम्ही घेतलेलं आहे. आता आपल्याला डायरेक्ट आत जायचं आहे. आत आम्ही आता पोचलो आता आम्ही. तर इथून आता आत जायचं आहे. हे यश इथूनच आहे ना आत? हो, इथून आत जायचं आहे. तर आत आलो आहे आम्ही आणि गर्दी नाही आहे त्याच्यामुळे लवकर दर्शन होईल असं आम्हाला वाटतं आहे. सो बघू, गर्दी तर नाही आहे, चांगलं आहे. बघूया. 1 hour later. तर फायनली देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही जरा इथे थोडंसं थांबलो आहे असंच व्ह्यू बघायला. तर थोड्या वेळात आम्ही खाली उतरू आणि आपल्याला पावण्याला पण जायचं आहे. तर गाडी आम्ही केलेली होती, बुक केलेली होती. तर गाडी येईल, गाडीने डायरेक्ट आपण पावण्याला जाऊ. बघू. सो बघू तसं आहे, व्ह्यू वगैरे चांगलं आहे आणि लवकर झालं देवीचं दर्शन. गर्दी पण नव्हती. तेच जर आम्ही उद्या गेलो असतो रविवारी तर जरा गर्दी भेटली असती. पण आहे एवढा काही इश्यू नाही. काय बोलतो आदित्य?
बरोबर आहे. बरोबर आहे ना. अचानक भयानक झालेला हा प्लॅन आहे, हां. सक्सेसफुल झाला आहे. तर आता आम्ही एकविरावरनं निघालो आणि गाडी आपली आलेली आहे. गाडी आम्ही बसली आता एकविरावरनं आम्ही निघालो. तर आता पावण्याला आम्ही पोहोचतो. एक 20-25 किलोमीटरचं अंतर आहे. जास्त नाही, एक अर्धा पाऊण तासात आम्ही पोहोचू पावण्याला. मग तिकडे गेल्यावरती किती वाजता चेक इन आहे आपलं? 4 वाजताचं चेक इन आहे. तर 4 वाजता हो तिकडे गेल्यावरती बाकीचा व्हिडिओ देतो, सांगतो तुम्हाला. सध्या तरी आता आम्ही हाय गाडीतच आहे, बसलो आहे, सगळेजण आहेत. हो गाडी बुकच केलेली. जर तुम्हाला लोणावळ्याला आल्यावरती जर तुम्हाला पण पावण्याला जायचं असेल, कॅम्पिंगला जायचं असेल, तर आपले दादा आहेत गाडीवर, त्यांचे सर्व डिटेल्स ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकले, तर तिकडनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर फायनली आता आम्ही पोचलो आहे लेकच्या इथे, कॅम्पिंगच्या इथे. आणि आदित्य आणि यश हे इन्क्वायरी करायला गेले चेकिंगचं जरा. सो इथं बसलो आहे आम्ही. जरा लवकरच आलो आहे, 3ला झालो आहे, 1 तास आधीच आलो आहे. सो बघू, मी तुम्हाला थोडे व्ह्यूज दाखवतो, आपले टेंट वगैरे पण दाखवतो, कुठे काय काय आहे इकडचं थोडंसं तुम्हाला दाखवतो मी. हे इकडे कॉटेजेस आहेत, तिकडे वरती पण कॉटेजेस आहेत. मोठे आहेत ते प्रीमियमवाले आहेत, हे मीडियम आहेत. आणि हे इथे तुम्ही बघशाल तर इथे टेंट आहे, इथे टेंट आहे. आणि हा पूर्ण लेक आहे, लेकच्या साईडलाच आपला टेंट आहे. सो हे असा पूर्ण व्ह्यू आहे. सध्या तरी अजून कोण आहे नाही, बघू काय होतं कळेल आता. आमचे पण टेंट कुठले ते कळतील. सो हे इथं आहे. हो रात्री लाईटिंग वगैरे आहे, तो रात्रीचा व्ह्यू बघण्यात मजा येईल. मी दाखवेलच थोडं काय आहे ते, बघू. एकदा आम्हाला टेंट भेटले का आम्ही मग चालू करू फिरायला. भाऊ ह्यांनी लगेच चालू पण केला, ह्यांचं लगेच सुरू झालं आहे. आम्ही इथं पोचलो नाही काय नाही, आणि ह्यांनी लगेच इकडे गेम्स आहेत, लगेच यांनी बॅट बॉल क्रिकेट चालू केलं. झाला वाईट गेला भाई, कुठे गेला होतो? ॲक्च्युली खूपच लवकर आलं. अजून तरी कोण हाय नाही, तर आम्हाला पण माहीत नाही. तुलाच दाखवते, सगळंच दाखवतो ना, सगळं दाखवूया आपण. त्या आसपासला ट्रेकिंगला खूप सारे 3 गड आहेत ना रे, 3 गड आहेत ना, 4 आहेत. हां हां, तुंग असे 4 गड आहेत ट्रेकिंगसाठी जवळपास. आणि हा इथे पूर्ण लेक व्ह्यू आहे इकडचा, पूर्ण हा जो दिसतोय तुम्हाला हा पूर्ण लेक व्ह्यू आहे. तर इकडनं टॉपवरनं आपण नंतर दाखवूयाच. हे बॉल भेटला की नाही तुमचा? भेटतोय हो, बघत राहा तुम्ही. हे बघा आदित्य आता तुम्हाला आर्चरी दाखवतोय. हां घे बघू याचा नेम लागतो का. कुठे लागलेला? अरे पण कुठे लागलेला? अरे किती नंबरला लागलेला? किती नंबरला लागलेला? ब्लॅक मध्ये. हे भांडण सुरू झाले, तुमची भांडणं सुरू झाली बाई. आता ह्याला माहित नाही कसं मारतं, आणि याने धनुष्यबाण घेतलाय. कशाला घेतलाय? तर हा बघू हा कुठे मारतोय. आणि आता यश मारतोय. ह्याचं बघा, ह्याचं बाण बघा, ह्याचं बाण इथंच पडलंय बघा, इथंच पडलंय ह्याचं बाण. इथं आम्ही आता लेकच्या जवळ आलोय. लेक हे आधी तर पावसाळ्यात कुठे पाणी लागतं? पावसाळ्यात बोलतात त्या झाडापर्यंत पाणी जातं पावसाळ्यात. आता थोडंसं कमी आहे. बोटिंग वगैरे पण आहे. बोट गेली कुठे गेली? हे इथे बोटिंगचं आहे समोर.
हे बोटिंगचं आहे. बोटिंग वगैरे पण चालू आहे. पहिली बंद होती पण आता चालू आहे बोटिंग वगैरे. हा बघा आदित्य इथं बसला आहे. टेंट आम्हाला दिलेत तिथे. सो आता किती वाजता आहे रे? 4 वाजता आहे ना आपलं? हां 4 वाजता स्नॅक्सचा टाईम आहे. सो थोडंसं इथं आता चिल करू आणि डायरेक्ट स्नॅक्स बघू काय आहेत आपले. ठीक आहे. तर आता आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो आहे. झुलतोय. टाईमपास काय नाही. त्यांचा स्नॅक्सचा टाईम झाला आहे. बघू स्नॅक्सला काय आहे त्याचीच वाट बघतोय आम्ही आता स्नॅक्सची. बस माणसं आता हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. येतील बघू. आता काय बघू आता थोडे हे लोक बोलतात खेळूया. आता आपण खेळायला जाऊ. आउट. हे भाई आउट आहे. हा मग काय हा पण ही पण आउटच आहे. हा पण कॅचच आहे. सेकंड टाइम आउट झालास. मध्ये मिसळ पाव आहे पण अनलिमिटेड. सो चालू आहे आमचं आता. तरी आता रात्र जशी झाली संध्याकाळ तर आता हे लायटिंग सगळे चालू झाले आहेत. तुम्हाला व्ह्यू दाखव. हे दोघं इथं बसलेत आणि इथे स्क्रीन लावले. हे आपल्या टेंटकडे. अशा प्रकारे आपला टेंट असं आणि हा अशा प्रकारे आमचे 2 टेंट आहेत. हा एक टेंट आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. सो हा ह्याच्यात आदित्य बसलेला आहे. आदित्य हाय कर. सो हा टेंट आहे. सगळे चादर वगैरे असतात त्यांच्याकडे. तो एक आमचा बाजूचा टेंट आहे. आम्ही 4 जण आहे. दोघांनाही सफिशियंट आहे. हां सफिशियंट जागा आहे तशी बघायला गेलं तर. 2 जणांना भरपूर आहे, खूप आहे. आरामात 2 जण बसू शकतात. आणि तिकडनं जर व्ह्यू बघायचा असेल त्याच्यासाठी त्या लोकांनी जाळी वगैरे दिलेली आहे हवा पास होण्यासाठी वगैरे. सो काय इश्यू नाही तसं. फक्त काय मच्छरचाच थोडासा इश्यू आहे. बाकी काय असा इश्यू नाही. बाकी हा व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता तो लेक साईड व्ह्यू आहे. आता लेकच्या इथे आम्ही जाऊ थोड्या वेळातच खाली आणि बघू. ह्या साईडला लाईट्स नाहीत पण मी जेवढे पण तुम्हाला लाईट्स दिसत आहेत लांब लांबपर्यंत तिकडचा पण व्ह्यू बघा तिकडचा. हे सगळे जेवढे पण आहेत सगळे कॅम्पिंग आहेत पूर्ण. इथे पावनामध्ये 150 ते 200 कॅम्पिंग आहेत पूर्ण पावना लेकमध्ये टोटल. आणि सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे मेनूज आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फॅसिलिटीज वेगवेगळ्या आहेत, ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत. काही काहींकडे पूल्स वगैरे पण आहे, कॉटेजेस प्रीमियमवाले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मेनूमध्ये पण वेगवेगळं काही हे करू शकता. परत पार्टीसाठी वेगवेगळं आहे पार्टीसाठी. आणि ओव्हरऑल तुम्हाला वाईब्स खूप चांगले आहेत, नेचर्स वाईब आहेत. आणि एक चिलिंग रिलॅक्स तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. पार्टीसाठी फ्रेंड्स लोकांसोबत तुम्ही येऊ शकता. बाकी कपल लोकांसाठी पण खूप बेस्ट आहे. सो तुम्ही बघू शकता. तर जवळजवळ आम्ही पण बघतोय
पूर्ण म्हणजे मस्तच व्ह्यू झाला. जी दिसते ती आमची कॅम्पिंग आहे. तुम्ही मी जे डिटेल्स आहेत आमच्या कॅम्पिंगचे कसं काय झालं ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. कितीला रेट पडला, काय असेल सगळं टाकेल, काय मेनू होता. तर लोणावळ्यावरनं तुम्ही कसं याल ते पण मी तुम्हाला सांगतो. लोणावळ्यावरनं तुम्ही टॅक्सी करा, काही करा, तुमच्या तिकडे लागलेलेच असतात लोणावळा स्टेशनवर. आणि त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग पण करू शकता. 100 रुपये चार्ज आहे त्यांचा लेकला सोडायचा. आम्ही बुकिंग केलेली होती आधीच गाडी मित्राच्या ह्याच्याने, त्याच्यामुळे ओळखीने, त्याच्यामुळे त्यांचे पण डिटेल्स देऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला मी आमच्या कॅम्पिंगची डिटेल्स सांगतो. आमच्या इकडे आम्ही ज्या कॅम्पिंगला आलो तिकडे 4 वाजता त्यांच्या संध्याकाळचा चेकिंगचा टाईम आहे आणि दुसऱ्या दिवशी 11चा आपला हे आहे चेकआउटचा टाईम आहे सकाळी. त्याच्यात तुम्हाला 4:30-5च्या दरम्यान तुम्हाला स्नॅक्स भेटतात. त्याच्यानंतर 8 वाजता बार्बिक्यू आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10-10:30च्या दरम्यान डिनर आहे. ओके. आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये सांगायचं झालं तर क्रिकेट आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे, त्याच्यानंतर आर्चरी आहे आणि लाईव्ह DJ आहे, त्याच्यानंतर सिंगिंगचा परफॉर्मन्स आहे. खूप सारे अशा ॲक्टिव्हिटीज आहेत आमच्या इथे पण. सो त्या पण मी तुम्हाला कवर करून दाखवेल. सो अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. आणि जर तुम्हाला यायचं असेल मी तर सजेस्ट करेल का सकाळी जर तुम्ही लवकर आलात तर आपल्या इकडे लोणावळ्याला सुप्रसिद्ध आपलं एकविराचं मंदिर आहे, तिकडे पण जाऊन या. तो आपण बघूया पुढे. मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे कॅप्शनमध्ये देतो आमच्या पण कॅम्पिंगचे, आणि जे आमचे काय खर्च वगैरे झाला ते पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकून. ओके. आपलं आहे. यांना क्रिकेट खेळायचं आहे. मला बॉल आणायला लावलाय मग अशी. आताच वाजले किती आहेत भाई? किती वाजले तेच? किती वाजलेत? 8 वाजता यांना क्रिकेट खेळायचा ऊत आलाय. हा बघा काय सांगणार. यांच्यासाठी बॉल आणायला गेलो खाली. खेळा आता, चालू करा. Hours later. आपलं बार्बिक्यू रेडी होतं. टुडेज व्हेज मेन्यू. करीब दिन होगा तेरा वादा वो कसम वो इरादा जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का तेरा वादा वो कसम वो इरादा. मुझको फरेबी कौन फरेबी है ये बता. वो जिसने गम लिया प्यार के कातिल, या जिसने प्यार को बेच दिया. तो नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद नहीं क्या हुआ. तेरा वादा वो कसम वो इरादा. The next day. तर मित्रांनो आता निघायची वेळ झाली. आता आम्ही निघतोय. सो गाडी पण आली. सो सकाळी नाश्ता होता, नाश्त्याला पोहे होते, चहा होता, लिमिटेडच होतं सगळं. तर आम्ही निघू. आणि जेवढं मला कवर करायला भेटत होतं कालचं बॉनफायर वगैरे मी सगळं दाखवलं. सो तेवढंच मी सगळं कवर केलं व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर त्याला लाईक करा, असंच व्हिडिओला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो सगळ्या माझ्या मित्रांना पण सांगेन मी, पहिल्या व्हिडिओला जसं सपोर्ट केलास तसंच याही व्हिडिओला सपोर्ट करा आणि आपली भावकी सांभाळा. थँक्यू. बाय. खत्म. बाय बाय, टाटा.